माई बाई पाहुण्यानं काही खट्टा काम आहे महिनाभराचा बाजार आणून टाकला का हा. बरं खाली दिला माय ओंडलून म्हणलं ना ते दुसरी थैली देतो तरी बी बाई धरलं खाली दिलं बाई सारं सारं कणलून सांग माय बाई. आता आता खालचं भरे रे पहिले भरतो बाई खालचं भाजीपाला हे धुवाले ठेवू का माय हे पोरगी सबंध धुत असते ना. माय लसणी आहे काय याच्यात लसण कांदे काढतो बाई आलू बी काढून घेतो ते काय धुवा लागतात आपण बाकीचं धुईन टोपलीने भरून ठेवतो. आई आई व हा इकडे हा बाई मी हा भाजीपाला निवडून राहिली. ओ माय खाली कोण टाकलं ती फरशी पुसली होती नाही म्या. अहो माय पोरी म्या नाही टाकलं. अहो ते जवळ बोलले ते थैली लागत होती काय तर धरलं त्याने दडदड खालीच टाकलं बाई. म्या म्हणलं ना मला देतो काढून पण ते बाई गाई 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 गेली बाई ते थैली घेऊन आणि हे दिलं बाई सारा भाज्या खाली टाकून. हो आता निवडायला बसली माय. काय हो याचं काम असं जातं तेच थैली होती काय दुसरी थैली घेतली तिथं दाखव मी निवडू लागतो. रश्मी कुठे गेली काय सांगा बाई कुठे गेली तर पाहुणे बसून गेली बाई ते गाडीवर बसून मी वदर होती झाडायला पाणी घालून राहिली तर मला दिसली दोघे जण गेले. मी म्हणलं गेले कुठे मी खाली पुसू मी होती एक तर वदर ते मला खाली गाडीवर जाताना दिसली म्हणून माहिती की ते पाहुणे संग गेली. असं का मला नाही माहिती सांगितलं नाही जाऊ दे काही काम असेल. बरं दाखव ह्या भाज्या मी दौडतो पालेभाज्या आहे का काही तोड्यासारख्या त्या वेगळ्या दे आणि बाकीचं घे बेशिंग मध्ये सगळं धुवून ठेवतो मी. हो ना कर ना माय म्या म्हणलं धुते मी नाऱ्या नाऱ्या करतो तू ते धुई माय ते सुकू घालतो आलं आणि तोड्याचं काही जास्त नाही. आणि हे काय आणलं बाई हे हिरवी गोबी सारखं हे बाई हे पांढरी गोबी आहे आपली फुलगोबी हे हिरवं आणलं बाई. हो बाई ते ब्रोकली आहे ब्रोकली. आता माय असं काय याची काय भाजीच करतात का. हो ते फुलगोबी सारखी फुलगोबीची जात आहे ती चुलत बहीण आहे फुलगोबीची. हा तर माय बाई न्यार न्यारच आणतात बाई मोहिनी तो घरी पाहुणे लय हौस आहे पण काही काही आणायची नाही न्यार न्यार भाजीपाल्यात हमेशा काही ना काही न्यारी असतेच. मला तर बाई पहिले ते होते आता तरी लय सवय झाली म्हणा पाहू पाहू घरी माय का वरस हे रश्मीच्या ती बाई तोंडात मोहिनी मी म्हणतो वजे वजे मला तो घरी मुक्कामाला ठेवता का नाही. हा आता त्या महिना झाले तर सासूला म्हणलं तर जातो आता जातो ना बाई साजरं लागत ना म्हणाले कानकोंड वाटत लेकरे साजरे सटकर झाले तू बी धंद्याला लागली आता. हो दाखव तू भाज्या दाखव धुवायला तुला येऊन जाऊन तितकं येते काय करते काय माहिती जाऊन अगदी सगळे तुला गमत नाही तर एकटीला जाऊन लय गमीन का तुले सांग माय. मग आता मला घरी एकलीला गमणार नाही मग तोच घरी राहू का मी काही बी आता गमणार तर माय मला नाही अति झाली माय 12 महिने होत आली मी अति आवची सवय लागली आता करत एवढा मोठा गोताळ्यातून तर ती गेली ना तर एकलीला मला तर असं बया बया गमणार नाही बाई ना काहीच नाही लेकरायचे तर लय यादी नो माय मला पण काही बाई मोहिनी बाई तरी बी जास लागेल ना माय. हा ते तुझी सासू म्हणे ते जावळे काढायचं तो काय आहे मिळत काही अजून दिसत नाही म्हणे तुमच्या घरी तर काही चर्चाही नाही काय माहित नाही मला. तू भाजीपाला धुई बरं आणि चल कर पटापट ते जायचा विषय नको काढत चल मोठी कुठे जाते काय मी काही नाही झाला का टाइम पडा ना तुला कोणी म्हणते काही सांग माय काय करा पोरीचं. हो कोणी काही म्हणत नाही मोरा तुम्ही होतीच काय माय बाई गोसायला दिली बसायला वसरी आणि धीरे धीरे हात पाय पसरी अशीच गती करून राहिली तू माई. अशा दोल्या म्हणी कोण ऐकून मला चाली जाशील तर मला धंदा कोण करू लागेल ना माय धंद्याची सवय सुटली आता सगळी मावाचा धंदा तूच करत जाय कुठे नाही झाला गत दाखव दे बरं भाज्या उचल बरं हे मी फरशी चांगली पुसली होती व या भाज्या भरेला तर द्या दे. बाई मोहिनी रश्मीनं भांड्यात घासले का मी म्हणलं तिला माझे भांडे घासजो म्हणून. हा काय मी आई रश्मीनं भांडे घासले का काय सांगा बाई माझ्या नाही ते तर गेली ना बाहेर घासले नाही वाटते बाई चालली गेली तसे. आई मी देतो घासून रश्मी घरी नाही गो हे कुठे गेली ते रवी सोबत गेली आहे बाहेर कुठे म्हणजे मला माहित नाही आईनं पाहिलं म्हणून मला काही सांगितलं नाही मला वाटलं तुम्हाला माहितच आहे का. आता नाही आता कुठे गेली माय सकून तर मायच्या घरून आली लागे दुपारून गेली बाहेर चांगली नाही मला तर काही कुठे गेली तर काऊन याले ती मीटिंग होती ना काय म्हणून तर आला ना काय धावपळ करत सासऱ्याच्या घरून आणि आता गेली का मीटिंग आता बायकोला घेऊन कुठे गेला. ताई मोहिनी ताई वही हात मध्ये वाटते काम. हो ना मोहिनी ताई काय कर रश्मी थांब 2 मिनिटं काय ग आली का कुठे गेली होती का तू काही सांगितलं नाही का काही काम होतं का. हो काम होतं एक अर्जंटचं. हो का काय काय काम होतं हे काय आणलं बाबा हे आमच्या लाडक्या ताईसाठी आणि हे माझ्याकडनं बा वहिनी. हे काय रश्मी साडी बुकी काय काय साठी आज का मला वाढदिवस आहे की काय वही मला माहिती नाही. काय ताई मस्करी करता तुमचा वाढदिवस कशाला आम्ही कशाला तुम्हाला पहिल्यांदा विश केलं असतं दादानी केलं असतं. ताई हे खरंच आमच्याकडनं एक छोटीशी भेट तुम्हाला. वहिनी खरंच तुम्ही जर काल मला एवढं शांततेने समजून सांगितलं नसतं तर कदाचित मी हे प्रकरण असं हँडल करू नसतो शकलो. कदाचित मी बोललो असतो रश्मीला तिच्या घरी जाऊन तिच्या आईवडील नाराज झाले असते भावाला खराब वाटलं असतं शेवटी जे व्हायचं तेच झालं असतं. पण मनात तर कुठंतरी तिच्या आईवडिलांना ठेस पोचली असती ना. रश्मीलाही खराब वाटलं असतं तिच्या माहेरात मी तिला बोललो असतो किंवा बोललोही नसतो चिडलो असतो. XYZ जे काय झालं असतं ते प्रकरण अगदी तुम्ही शांततेनं माझ्याकडून कसं करून घेतलंय मला समजून द्यायला हे सगळं वहिनी तुमच्याच चॅने झालं. थँक्यू वहिनी एवढं छान समजावून सांगण्यासाठी. आणि माहिती आहे वहिनी मंगळसूत्र तिचं तिच्याच घरी दिसलं ते या मॅटनं सज्जावर कोणते डबे ठेवले त्या डब्याच्या मागे होतं
सांगा, ते दिसलं तर असतंच, हो की नाही? पण त्याच्या पहिले जर मी काही बोललो असतो, हे केलं असतं, तर ते शब्द तर शेवटी तिच्या आई वडिलांनी किंवा रश्मीनी धरून ठेवले असते ना. कारण गेलेले शब्द, दुसऱ्याचं दुखावलेलं मन, हे कधीच कधीच भरून निघत नाही. बोलताना रागात म्हणा किंवा स्वतःच्या द्वेषात म्हणा माणूस बोलून जातो, पण त्याचा आघात समोरच्यावर किती होते हा आपण विचार करत नाही. शेवटी व्हायचं तेच होते. आ मी जर बोललो असतो, मंगळसूत्र दिसल्यानंतर मग मी किती त्याच्यावर हे केलं असतं, झाकण टाकण्याचा प्रयत्न, पण शेवटी ते होऊनच गेलं असतं ना. हा पण वहिनी, एवढं भारी काम झालं म्हणजे देवानच पाहिलं. मला बी शिकून घ्यायचं काम नाही पडलं. हा मंगळसूत्र दिसलं बापा. वहिनी खरंच थँक्यू, खरंच थँक्यू ताई. तुम्ही खरंच माझी मोठी बहीणच आहे. माझी मोठी बहीण जरी असती तिनेही एवढं व्यवस्थित प्रकरण हँडल नसतं केलं जेवढं तुम्ही केलं. मला तर काही समजत नव्हतं, यांना सांगायची हिंमतही नव्हती, पण तुम्ही सगळं शांततेनं, हे फक्त तुम्हीच करू शकता. खरंच मोहिनी ताई, हे फक्त फक्त तुम्हीच करू शकता. म्हणून एवढ्यासाठी हे एवढीशी एवढीशी फुल नाही फुलाची पाकळी आमच्याकडनं तुम्हाला गिफ्ट, मस्तशी साडी आणि हा बुके. काय रश्मी, मॅडस का होय बाई, साडी गिडी हे पागल, साडी गिडी घाल पाहिजे मला, पागलच आहे मी. काय माझं काम केलं आता, जे मला योग्य वाटलं तेच केलं मी. रवीला मला समजावून सांगणं योग्य होतं ते मी केलं, बाकी काय केलं मी? नाही हो ताई, तेच तर कोणी करत नाही. आगीत तेल टाकायचं काम लोक करतात, पण आग विझवायचं काम कोणीच करत नाही. आगीच्या भोवती उभे राहून मजा पाहून हात शेकतात, पण ती विझवून स्वतःचे हात काळे कोणीच करत नाही. वहिनी, हे जग असं राहिलं नाही. तुम्ही माझी जाऊ आहे हे कधी मला जाणवतच नाही. असं वाटतं की तुम्ही माझी बहीणच आहे. तुम्ही मानताय तसेच. तुम्ही छान तुमच्या दिराला समजावून सांगितलं, म्हणूनच ते एवढे व्यवस्थित वागले तिथं. नाहीतर खरंच आई बाबाला खराब वाटलं असतं, कारण त्यांनी वाटतच जात जाय. यांनी नाही म्हटलं मंगळसूत्र घ्यायचं, मग दादानं आणलं तर करून तुम्हाला सांगितलं ना, हे नाही म्हणत तरी बी आईले बाबाला वाटेच की नुकसान झालं बा, आपल्या घरी आल्यावर नुकसान झालं. आणि ते भेटल्यावर तर असं म्हणा माझ्या घरी दिवाळीच साजरी झाली वहिनी. ताई खरंच सांगतो. मग काय तर बाई रश्मी, माय बापाले वाटते वा, मग ते दिसलं फारच चांगलं झालं माय बाई. नाही तर कसं आहे, रवीने घेतलंही नसलं तरी पण त्याला वाटलं असतं की काय बाबा आपल्या घरी नुकसान झालं. घरी जाऊन जवळ म्हणते का काही, त्याच्या मनात कुठे ना कुठे वाटलंच असतं, पण ते देवानच पावलं. साडींकडे दे माझे मला मॅड, काही बी मी का बिझनेस खोलू का, भटजी हो का मी? चांगला सल्ला देण्याचा बिझनेस, एक साडी एका सल्ल्यासाठी. नाही होत तसं नाही. काय म्हणजे आमचं प्रेम समजा हे. घ्या हे. आणि खरंच ताई खूप 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 मनापासून थँक्यू. हे प्रकरण फक्त तुम्हीच चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह केलं, नाहीतर जाऊ द्या आता. पण ताई खरंच असंच आमच्या पाठीशी राहा. आम्ही हे मड सांभाळून घेत जा. हा माणूस तुम्हाला माहित आहे कसा इचकट वांग. तुम्ही पण जरा चांगलं सांभाळून घ्या, म्हणजे माल्यावरच नका देत जाऊ काही. काय म्हटलं रश्मी? काय नाही आमच्यातलं सिक्रेट आहे ते. नाही असेच राहा दोघंही हसत खेळत. हे घ्या वहिनी. बरं घेते तर खरी, पण एक दोघे जण रश्मी रवी आता हे इथंच हा विषय मोडला पाहिजे. फालतूचा विषय वाढवू नका. एक तुम्ही कोणाला काही सांगितलं नाही, तुमच्या दादाला काही माहित नाही. आता हे सांगूच नका कोणाला. जाऊ द्या आता, हरपलं सापडलं सगळं झालं आता. आता कशाला फालतू चर्चेला उदाहरण आणता. हो ताई. वहिनी खरंच मनापासून, अगदी मनापासून थँक्यू. एक समजदार जवाई तुम्ही मला बनवलं माझ्या सासूरवाडीला. नाही तर उगाच काही मी बोललो असतो, मी पद गेली असती. पण त्यांना तर वाटलं, रश्मीच्या आई वडिलांना असं वाटलं की बापरे काय समजूतदार जवाई भेटला. तुम्हाला सांगतो वहिनी, हिचे बाबा फक्त पायाच लागायचे राहिले मला. ते वाटे की बाबा काय पुण्य केलं, एवढा समजूतदार एवढा विचारी जवाई भेटला. म्हणजे वहिनी तुम्हाला सांगतो, जाम इम्प्रेशन पडलं मला. मग बरोबरच आहे समजूतदार जवळ त्याचा, त्यात काय नवल. ते सगळं तुमच्याच्यानं झालं वहिनी. नाही तर मंगळसूत्र हरपलं हे पाय ऐकलं तर माझ्या पायाखाली जमीन सटकली असती. मी गेले तर मी सोडलंच नसतं. पाव दे कसे बोलतात, सापडलं तरी अजून असंच म्हणतात. जाऊ दे, सापडलं ना आता झालं. आता विषय म्हणून टाका, चला लागा आपल्या कामाला. काय बाई साडी गिडी हा बुके द्या, मस्त आहे फुलं, वा किती मस्त फ्रेश आहे. द्या थँक्यू. असं सरप्राईज मध्ये गिफ्ट मला कोणी आणलंच नाही. तुमच्या भावाला तर सांगून सांगून थकली मी, मला काहीतरी सरप्राईज देत जाओ. मला सरप्राईजचा डब्बा उघडायला लय आवडते, पण मला कोणी देतच नाही. मागतं तरी बी देत नाही तुमचा भाऊ बी. सांगा आज तुम्ही तर काही आणलं लय हरिकाला. अरे हे तर मग मी पॅकिंग करून आणलं असतं, डब्यात डब्बा घालू. बसा दिवसभर वहिनी पॅकिंगचे डब्बे खोलत हुकलंच लेग मग. गंमत केली. जाऊ द्या, सगळ्याच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात काय. ताई पण तुमच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील पाहिजा. तुम्ही खूप चांगल्या आणि चांगल्या लोकांसाठी देव नेहमी कार्यतत्पर राहते. तो सगळं देते तुम्हाला जीवनात पाहिजा.
तुम्ही अशाच नेहमी हसत्या खेळत्या राहा. तुम्ही सगळ्यांना सगळे मदत करता, सर्वात जास्त आम्हा दोघांना. थँक्यू ताई. अरे बापरे, हे कायचं सेलिब्रेशन चालू आहे बाबा? हा, आणि सगळं कौतुक का फक्त वहिनीचंच आहे का? काय रश्मी, तुझी ताईच फक्त चांगली आहे का? पर कशासाठी सेलिब्रेशन आहे एवढं तर सांगा मला. काय झालं बाबा? अरे मोहिनी, तुला वाढदिवस तर नाही आज? मग तुम्ही येलो मी नाही, आज तर वाढदिवस नाही. नाही रे दादा, वहिनीचा वाढदिवस नाही. ठोके नको वाढून घेऊन येतो, बीपी वाढीन तुला एका दमानं. पहा, तुमच्या भावाला वाटते फक्त की बायकोले वाढदिवसाच्या दिवशीच गोड गोड बोलायला लागते, एखादं फुल आणा लागते. एवढा बुके आणला होता का तुम्ही कधी? पहा किती मोठा बुके आणला रश्मीने माझ्यासाठी. कोणा तेच म्हटलं, काय काय झालं बाबा? काय अशी करतात घरी गेली बाबा तुझ्या की तुला लोक बुकी घेऊन राहिले? मग आहेच मी तेवढी चांगली, पण तुम्हाला कुठे समजणार आहे? नाही दादा, असं काही नाही, पण ताईचं कौतुक करा वाटलं आज. खूप चांगल्या आहेत त्या, खूप मदत करतात, म्हणून असंच आणलं, काहीच नाही. जळू नको रे, जळू नको दादा, तूही खूप चांगला आहेस. तुलाही थँक्यू. हा, वहिनीला थँक्यू म्हटलं आम्ही, तुलाही थँक्यू. वहिनीला बुकी दिली, साडी दिली रश्मीनं, म्हणून थँक्यू. तुला तसंच कोरडं आता आपल्या आपण जा, घे सांभाळून. तसं सगळ्यात जास्त तो तुलाच कौतुक करायला पाहिजे, तुला जास्तीत जास्त थँक्यू म्हणायला पाहिजे. कारण तुझं एवढी चांगली पोरगी निवडली नसती तर आम्हाला एवढी चांगली वहिनी भेटली असती का? म्हणजे सगळ्याचं श्रेय तुलाच जाते. थँक्यू दादा, आम्हाला एवढी चांगली वहिनी द्यायसाठी. म्हणजे याच्यातही अर्ध कौतुक मोहिनीचंच आहे. मग सगळंच अर्धांगी नाही म्हटलं मी तुमची. सगळं अर्ध मी बरोबर ओढून घेतो. हे बरोबर आहे.